ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा एक प्रवासी जहाज प्रवाशांना घेऊन महासागरातून प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना महासागराच्या मध्यभागी असताना अचानक त्या महासागरामध्ये जोराचा तुफानी वारा सुटतो, वादळ होते आणि समुद्र खवळला जातो आणि समुद्राच्या लाटा या बोटीवर, या जहाजावर आदळू लागतात. हे सर्व दृश्य पाहून प्रवासी जे आतमध्ये होते त्यांची धांदर उडते, ते घाबरून जातात आणि त्या जहाजामध्ये इथे तिथे सैरावैरा पळू लागतात. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या जहाजामध्ये एक छोटासा मुलगा होता. तो मात्र बिनधास्तपणे, आनंदीपणे त्या जहाजामध्ये खेळत होता. तर या जहाजातील काही प्रवाशांनी त्याला विचारलं की बाळा, तुला घाबरा वाटत नाही का? तुला भीती वाटत नाही का? हे सर्व दृश्य पाहून आपण कदाचित बुडू शकतो. तेव्हा तो मुलगा त्यांना म्हणाला, नाही, मला अजिबात घाबरा वाटत नाही, भीती वाटत नाही, कारण या बोटीचा, या जहाजाचा कप्तान माझे वडील आहेत, माझे बाबा आहेत आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे की सुखरूपपणे ते हा जहाज किनाऱ्यावर नेतील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 12वा रविवार साजरा करीत आहोत आणि या रविवारची उपासना आपणास शिकवित आहे की जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या या जीवनरूपी नौकेमध्ये, जहाजामध्ये असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकटांवर, सर्व समस्यावर मात करू शकतो, विजयी होऊ शकतो, त्यांना तोंड देऊ शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकत आहोत प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर त्या मचव्यामध्ये चढला आणि समुद्रामध्ये ते गेले दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि समुद्रामध्ये गेले असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशाच प्रकारचा वादळ त्या समुद्रामध्ये होते. समुद्र खवळला जातो आणि लाटा त्या मच्छव्यामध्ये मोडू लागतात, आदळू लागतात. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा वेळी हे सर्व घाबरून जातात. शिष्य जे होते त्या शिष्यातील काही कोळी होते, कौशल्यशील कोळी होते, संत पेत्रासारखे, परंतु तेही घाबरून जातात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपल्या ह्या ख्रिस्ती जीवनात प्रवास करत असतो आणि प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये असेल, याचा अर्थ असा नाही की सर्व गोष्टी चांगल्या होणार आहेत, सर्व काही सुरळीतपणे चालणार आहे. नाही, आपल्या जीवनामध्ये संकट येणार आहेत, आपल्या जीवनामध्ये समस्या येणार आहेत, परंतु या सर्व संकटांवर, या सर्व समस्यावर आपण प्रभू येशूच्या कृपेने त्यावर मात करू शकतो. आपण आजच्या पहिल्या वाचनामध्ये ऐकत आहोत योबची कथा. योब, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, याच्या जीवनात सुद्धा भरपूर अशी संकट, समस्या आल्या होत्या, परंतु प्रभू परमेश्वर त्याला आज सांगत आहे की मी देव आहे, या सर्व सामर्थ्यशाली देव आहे, सर्व सामर्थ्यवान देव आहे, जो या सर्व तुझ्या संकटावर तुला विजय मिळवून देऊ शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नंतर आपण पाहतो सर्वजण या बोटीमधील, जहाजामधील, मच्छव्यामधील सर्व शिष्य घाबरून गेलेले होते, परंतु एकच व्यक्ती असा होता, तो शांतपणे त्या बोटमध्ये, त्या जहाजामध्ये झोपी गेलेला होता आणि तो होता प्रभू येशू ख्रिस्त. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की परमेश्वर त्याच्या सोबत आहे, परमेश्वर देव त्याला सहाय्य करणारा आहे आणि सर्व परिसरावर, सर्व सृष्टीवर आणि सर्वांवर परमेश्वराने प्रभू येशूला अधिकार दिलेला होता आणि म्हणून तो बिनधास्तपणे या जहाजामध्ये झोपी गेलेला होता. आणि जेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे शिष्य त्याच्याजवळ येतात आणि त्याला उठून म्हणतात की आम्ही बुडत आहोत, आमचा नाश होणार आहे, आम्ही मरणार आहोत, आम्हाला वाचव. प्रभू येशू ख्रिस्त उठतो आणि त्या वाऱ्याला धमकावतो, समुद्राला शांत हो म्हणतो आणि सर्वत्र शांतता पसरते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
आणि प्रभू येशू त्यांना म्हणतो, तुम्ही एवढे भित्रे का आहात? तुमचा विश्वास कमी का आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनरूपी नौकेमध्ये प्रभू येशू असेल तर संकट आपल्या जीवनामध्ये येणारच आहेत, समस्या आपल्या जीवनामध्ये येणारच आहेत. पण या सर्व समस्यावर, या सर्व संकटावर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मात करण्यास, विजय मिळविण्यास शक्ती देणार आहे, आपल्याला सहाय्य करणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनाची नौका आपण परमेश्वराच्या, प्रभू येशूच्या हातात सोपविणे गरजेचं आहे. आणि म्हणून ही सुंदर अशी कविता, सुंदर असं गीत मला आठवते. सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनाची नौका प्रभू येशूच्या हातामध्ये सोपूया. कारण असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये, I do not know what the future holds for me, but I am sure who holds the future. माझ्या भविष्यामध्ये मला काय आहे मला ठाऊक नाही, परंतु हे भविष्य कोणाच्या हातामध्ये आहे ते मला ठाऊक आहे, ते आहे प्रभू येशूच्या हातामध्ये. याच विश्वासाने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपलं जीवन, आपल्या जीवनाची नौका प्रभू येशूच्या हातामध्ये सोपूया, जेणेकरून तो आपल्याला सुरळीतपणे, सुखरूपपणे किनाऱ्यावर नेईल. आमेन.